मित्रांनो, एका पालीने सांगितले आहे की जी स्त्री आपल्या पतीला वश करून ठेवते आणि जो पती आपल्या पत्नीला दासीप्रमाणे वागवतो त्यांचे पुढे काय होते। जर तुमच्या घरातही पाली राहत असतील तर त्या पालींचा आणि तुमच्या पूर्वजन्माचा एक अतिशय गूढ संबंध आहे। अखेर त्या पाली तुमच्या घरात का येतात, त्यांच्या कोणत्या इच्छा असतात, तुमची पत्नी त्या पालींना का घाबरते किंवा त्यांचा इतका तिरस्कार का करते, यामागे एक अतिशय गूढ रहस्य दडलेले आहे जे भगवान श्रीकृष्णांनी देवर्षी नारदांना सांगितले होते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, त्यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या घरातील पालींचा आणि तुमच्या पूर्वजन्माचा काही ना काही संबंध नक्कीच आहे। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता तुम्हाला ही कथा सांगते। मित्रांनो, एकेकाळी देवर्षी नारदांनी विनम्रपणे भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे माधवा, कृपया मला सांगा की जी स्त्री आपल्या पतीला वश करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करते तिला तिच्या कर्माचे कोणते फळ मिळते। पतीला वश करून ठेवणाऱ्या स्त्रीचे पुढे काय होते आणि जर पतीही आपल्या पत्नीला दासी बनवून ठेवत असेल तर त्याला कोणते फळ भोगावे लागते। देवर्षी नारदांची जिज्ञासा ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे नारदा, तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। विवाह हा एक पवित्र बंध आहे ज्यामध्ये पती पत्नी हे एकमेकांचे पूरक असतात, परंतु जर पत्नी अहंकाराने किंवा मोहाने पतीला वश करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे परिणाम अत्यंत दुःखद असू शकतात। तसेच जो पती आपल्या पत्नीला दासीप्रमाणे वागवतो त्यालाही त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागते। या संदर्भात एक प्राचीन कथा आहे, ती आज मी तुला सांगतो, तू ती लक्षपूर्वक ऐक। जे पती पत्नी ही कथा मनापासून आणि पूर्ण ऐकतात ते नेहमी सुखी, सौभाग्यशाली आणि समृद्ध राहतात, असे म्हणत भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना कथा सांगू लागले। हे देवर्षी, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे। त्या काळात रुक्मागद नावाचा एक पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता। राजा रुक्मागद हा भगवान विष्णूचा अनन्य भक्त होता आणि तो नेहमीच धर्माचे पालन करत असे। त्याची पत्नी राणी मोहिनी अत्यंत रूपवान, सद्गुणी आणि पतिव्रता होती। राजा आणि राणी यांच्यात अतूट प्रेम आणि परस्पर आदर होता। एके दिवशी राजा रुक्मागद आपल्या प्रिय राणी मोहिनीसह विहारासाठी बाहेर पडले। त्यांनी रमणीय मंद्राचल पर्वतावर फिरायला जाण्याचा निश्चय केला। दोघेही राजशाही अश्वावर स्वार होऊन पर्वताच्या दिशेने निघाले। तिथे पोहोचल्यावर राजाने आपल्या घोड्याची लगाम सोडून दिली जेणेकरून तो मुक्तपणे हिरवेगार गवत चरू शकेल आणि ते दोघे काही वेळ पायी चालत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ लागले। त्या नयनरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये ते काही काळ अत्यंत आनंदाने आणि शांत मनाने फिरत राहिले। पर्वताच्या हिरव्यागार दऱ्या, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि सुगंधित मंद वाऱ्याने त्यांच्या मनाला अपार आनंद दिला। वेळ कसा गेला हे त्यांना कळलेच नाही। संध्याकाळ होऊ लागल्यावर राजा आणि राणीने परत जाण्याचा विचार केला। ते ज्या ठिकाणी आपला घोडा चरत होता त्या दिशेने परत येऊ लागले। तेवढ्यात राजा रुक्मागद यांनी दुरून पाहिले की त्यांचा बलवान घोडा अत्यंत अस्वस्थ होऊन आपल्या पुढच्या खुरांनी जोरजोरात जमीन उकरत होता। घोड्याचे खूर वज्रासारखे कठीण होते आणि ते सतत जमिनीवर प्रहार करत होते। असे वाटत होते की जणू तो घोडा जमिनीखाली काहीतरी शोधत आहे किंवा एखाद्या गोष्टीमुळे घाबरून जमिनीवर वारंवार प्रहार करत आहे। हे पाहून राजा चिंतेत पडले आणि म्हणाले, मोहिनी, जरा पहा तर, आपला अश्व अशा प्रकारे जमीन का उकरत आहे? नक्की जमिनीखाली एखादा जीव अडकला असावा। राणी मोहिनीनेही ते दृश्य पाहिले आणि त्या घाबरल्या। राजा रुक्मागद तत्काळ घोड्याकडे वेगाने धावले आणि त्याची लगाम पकडून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले, पण घोडा मोठ्याने हिणहिणत होता आणि पृथ्वी कुरतडणे थांबवत नव्हता। राजा आणि राणी जवळ जाऊन पाहू लागले तेव्हा त्यांना दिसले की घोड्याची खूर एखाद्या जीवाला इजा पोहोचवत आहेत। राजा आणि राणी तिथे पोहोचेपर्यंत घोड्याने जमीन बरीच उकरून टाकली होती। त्यांच्या प्रहारामुळे माती चारही बाजूंना उडत होती। त्यांनी पाहिले की जमिनीच्या मातीतून एक छोटीशी पाल घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती।
बिचारी पाल तिथेच एका बिळात राहत होती आणि घोड्यांच्या टापांमुळे तिचे निवासस्थान उद्ध्वस्त झाले होते. जीव वाचवण्यासाठी ती इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ती पाल पूर्णपणे बाहेर येण्याआधीच घोड्याच्या एका तीव्र आणि जोरदार प्रहाराने तिचे छोटेसे शरीर गंभीररित्या जखमी झाले. घोड्याच्या खुराचा थेट आघात झाल्यामुळे ती पाल रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिचे नाजूक शरीर वेदनेने अक्षरशः फाटून निघाले होते. दयाळू राजा रुक्मागंधांनी हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहिले आणि त्यांचे हृदय करुणेने भरून आले. काही क्षणापूर्वीपर्यंत ते आनंदी होते, पण आता त्या निरपराध जीवाबद्दल त्यांच्या डोळ्यात दयेची भावना दाटून आली. त्यांनी ताबडतोब घोड्याचा लगाम खेचून घोडा थांबवला आणि जखमी पालीकडे वेगाने धाव घेतली. राजाने झाडावरील काही मोठी मऊ पाने तोडली आणि त्या पानांच्या साहाय्याने घोड्याच्या खुराखाली दबलेल्या जखमी पालीला अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढले. पालीचे शरीर जणू निर्जीवासारखे दिसत होते आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. राणी मोहिनी ही राजासोबत तेथे पोहोचली होती. राजा रुक्मागंधांनी त्या बेशुद्ध पडलेल्या पालीला प्रेमाने गवताने आच्छादलेल्या जमिनीवर ठेवले. पालीच्या श्वासांची दोरी तुटण्याच्या मार्गावर होती. तिचे छोटेसे शरीर अजूनही थरथरत होते. ती जिवंत होती, पण तीव्र वेदनांमुळे बेशुद्ध झाली होती. राजा चिंताग्रस्त होऊन राणीला म्हणाले, सुंदरी, लगेच स्वच्छ आणि थंड पाणी घेऊन ये. ही छोटी पाल आपल्या घोड्याखाली दबून बेशुद्ध झाली आहे. तिच्यावर लगेच पाणी शिंपडले पाहिजे, ते फास तिचे प्राण वाचतील. स्वामींची आज्ञा मिळताच राणी मोहिनी तात्काळ जवळच्या झऱ्याकडे धावत गेली. काही क्षणातच ती आपल्या हातात थंड निर्मळ पाणी घेऊन परत आली. राजा खाली वाकले आणि आपल्या हातांनी ते थंड पाणी पालीच्या शरीरावर हळूहळू शिंपडू लागले. त्या शीतल जलाचे थेंब तिच्या अंगावर पडताच जणू एखादा चमत्कार घडला. बेशुद्धीच्या अंधारात हरवलेल्या त्या पालीच्या शरीरात हळूहळू हालचाल होऊ लागली. काही काळ राजा तिच्यावर पाणी शिंपत राहिले आणि मोहिनी आशेने भरलेल्या नजरेने हे दृश्य पाहत उभी राहिली. अखेर त्या शीतल जलाच्या अभिषेकामुळे पालीने आपले डोळे उघडले. तिची मूर्छा भंगली आणि तिला पुन्हा शुद्ध आली. जखमी झाल्यामुळे तिच्या शरीरात असह्य वेदना होत होत्या, तरीही तिने कष्टाने करवट घेतली आणि आपल्या छोट्याशा डोळ्यांनी राजाकडे पाहिले. राजा रुक्मागंधांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि कोमल स्वरात म्हणाले, देवाचे आभार, आता हिला शुद्ध आली आहे. राणी मोहिनीही समाधानाने म्हणाली, होय स्वामी, थंड पाण्यामुळे हिला शुद्धीवर यायला वेळ लागला नाही. आपण अगदी योग्य वेळी हिचे प्राण वाचवले. पाल काही क्षण वेदनेने तडफडत राहिली. नंतर तिने धैर्य एकवटत आपले डोळे पूर्णपणे उघडले. समोर उभे असलेले राजदाम्पत्य पाहून तिला समजले की यांच्याच प्रयत्नांमुळे तिचे प्राण वाचले आहेत. त्या असहाय्य जीवाने कृतज्ञतेने भरलेल्या नजरेने राजा रुक्मागंधांकडे पाहिले. राजाने प्रेमळ हसत तिच्या डोक्यावर हलकासा स्पर्श केला, जणू तिला आश्वासन देत होते की आता ती पूर्णपणे सुरक्षित आहे. तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली. जमिनीवर पडलेली ती साधीशी पाल अचानक मानवी भाषेत बोलू लागली. थरथरणाऱ्या आणि अशक्त आवाजात तिने राजांना संबोधित करत म्हटले, महाभाऊ रुक्मागंध महाराज, आपण माझ्यावर जो उपकार केला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आपली ऋणी आहे. आपल्यासारख्या पुण्यवान राजाच्या सानिध्यात आल्यामुळे मला आता सर्व काही ज्ञात झाले आहे. हे ऐकताच राजा आणि राणी दोघेही आश्चर्यचकित झाले. अरे, हे काय? ही पाल तर मनुष्याप्रमाणे बोलत आहे. राजाने हात जोडून त्या पालीला विचारले, हे देवी, आपण कोण आहात? आपली अशी अवस्था कशामुळे झाली आहे आणि आपण मनुष्याप्रमाणे वाणी कशी बोलू शकत आहात? कृपया आपला संपूर्ण वृत्तांत मला सविस्तर सांगा, जेणेकरून मी आपली मदत करू शकेन. ते फाती पाल बोलू लागली, हे राजन, कृपया माझे म्हणणे ऐका. मी काही साधी पाल नाही, तर माझ्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ भोगणारी एक पापी आत्मा आहे. जर आपली कृपा झाली नसती तर आज माझा जीव नक्कीच गेला असता. आज आपल्यासारख्या भगवान विष्णूंच्या परमभक्ताचे सानिध्य मला लाभले आहे आणि त्यामुळे मला मनुष्याप्रमाणे वाणी प्राप्त झाली. तसेच माझ्या पूर्वजन्मातील सर्व कर्मांची आठवणही मला झाली आहे. म्हणूनच मी आता आपल्याला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगत आहे. तेव्हाच माझ्या या दुःखाचे खरे कारण आपल्याला समजेल.
त्या छोट्याशा जीवाचे असे शब्द ऐकून राजा रुक्मांगद देखील अचंबित झाले, परंतु धर्म आणि अध्यात्मातील गूढ रहस्यांची त्यांना उत्तम जाण होती. त्यांनी मनात विचार केला की ही निश्चितच एखादी पूर्वजन्मातील जीवात्मा असावी, जी शापामुळे किंवा स्वतःच्या पापकर्मांमुळे पालीच्या योनीत जन्माला आली आहे. त्यांनी तत्काळ स्वतःचे आश्चर्य आवरले आणि पृथ्वीवर वाकून अत्यंत मृदू स्वरात म्हणाले, हे भोळ्या जीव, तू निसंकोचपणे तुझा संपूर्ण वृत्तांत सांग. मी तो अत्यंत लक्षपूर्वक ऐकेन. तुझ्या दुःखाचे कारण जाणून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही निश्चिंतपणे सर्व काही सांगा. पाल कणत बोलू लागली, महाराज, माझ्या पूर्वजन्मी माझे नाव पद्मावती होते. मी एका ब्राह्मणाची पत्नी होते आणि रम्य अशा शालक नगरात राहत होते. त्या नगरात सुंदर बाग बगीचे आणि पवित्र मंदिरे होती. माझे पती विद्वान ब्राह्मण होते आणि संपूर्ण नगरात त्यांचा मोठा मान सन्मान होता. प्रारब्धामुळे मला रूप आणि तारुण्याचे वरदान लाभले होते. मी दिसायला सुंदर होते, तरुण होते आणि घरातील सर्व कामे कुशलतेने पार पाडत होते. मन, वचन आणि कर्माने मी माझ्या पतीची सेवा करण्यात कधीही कसूर केली नाही. तरीही परमेश्वराच्या इच्छेने दुर्दैवाने मी माझ्या स्वामींची लाडकी बनू शकले नाही. माझे पती कोणत्या कारणाने माझ्यावर नाराज असत हे मला कधीच समजले नाही. मी त्यांना जितके अधिक प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते, तितकेच ते माझ्यापासून दूर जात होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून ते माझ्यावर रागावत आणि कठोर शब्द बोलत. त्यांच्या त्या कटुवचनांनी माझे हृदय विदीर्ण होत असे. मी रात्रंदिवस हाच विचार करून रडत असे की असे काय करू ज्यामुळे माझ्या स्वामींचे प्रेम मला मिळेल. एका पत्नीसाठी यापेक्षा मोठे दुःख कोणते असू शकते की तिचा पती तिचा तिरस्कार करतो किंवा दुसऱ्या स्त्रीमध्ये आसक्त असतो. पाल पुन्हा बोलू लागली, होय राजन, माझ्या स्वामींचे मन माझ्याकडे नव्हते. कदाचित ते एखाद्या दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाले होते. त्यांच्या बेफिकिरीने आणि तिरस्काराने दुखवलेल्या माझ्या मनात हळूहळू राग आणि सुडाची भावना निर्माण होऊ लागली. ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो ते जर आपला तिरस्कार करू लागले तर कधी कधी प्रेमाचे रूपांतर रागामध्ये होते. माझ्या बाबतीतही तसंच झालं. मी आतून अपराधीपणा, वेदना आणि संतापाच्या आगीत जळत होते. शेवटी एक दिवस राग आणि दुःखाने भरलेल्या मनाने मी ठरवले की आता कोणत्याही परिस्थितीत माझ्या पतीला आपल्या वशात करूनच राहायचे. माझी उपेक्षा करणे त्यांना किती महागात पडू शकते हे मला त्यांना दाखवून द्यायचे होते. माझ्या मनात एक हट्ट निर्माण झाला की काहीही झाले तरी मला माझ्या पतीच्या हृदयावर अधिकार मिळवायचाच आहे. मग त्यासाठी कोणताही उपाय करावा लागला तरी चालेल. त्यावेळी दुःख आणि क्रोध यांनी माझ्या विवेकावर पडदा टाकला होता. मी माझ्या कर्तव्याच्या मार्गापासून भरकटत होते, पण त्यावेळी मला याची जाणीव झाली नाही. माझ्या मनात फक्त एकच ध्यास होता, माझ्या पतीला माझ्या वशात आणायचे. त्यासाठी मला एखाद्या तांत्रिक उपायाचा आधार घ्यावा लागला तरी चालेल. सरड्याच्या रूपातील त्या स्त्रीचा आत्मा एक दीर्घ श्वास घेत होता. हे महाराज, आपल्या व्याकुळ हृदयातील ज्वाला घेऊन मी उपाय शोधण्यासाठी घराबाहेर पडले. मी ऐकले होते की आमच्या नगरातील काही इतर स्त्रियांनीही त्यांच्या आयुष्यात असेच दुःख भोगले होते, पण नंतर काही उपाय करून त्यांनी आपल्या पतींना पुन्हा आपल्या वशात केले होते. मी ठरवले की प्रथम अशा स्त्रियांकडून सल्ला घ्यायचा ज्यांना त्यांच्या पतींनी सोडून दिले होते किंवा त्यांनी अत्याचार सहन केले होते, पण शेवटी त्यांनी आपल्या पतींना पुन्हा आपल्या वशात आणले होते. मी नगरातील काही वयस्कर स्त्रियांशी संपर्क साधला. त्यांची खाती अशी होती की त्यांनी वशीकरणाच्या माध्यमातून आपल्या दूर गेलेल्या पतींना पुन्हा परत मिळवले होते. त्या स्त्रियांनी माझ्या दुःखाची कहाणी ऐकली. त्या स्वतःही कधी काळी माझ्यासारख्याच दुःखातून गेल्या होत्या, त्यामुळे त्या माझी वेदना समजू शकत होत्या. माझ्या अश्रूंनी आणि क्रोधाने भरलेले शब्द ऐकून त्यांनी मला धीर दिला. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू काही त्या एखादे गूढ रहस्य जाणत होत्या. त्यापैकी एक स्त्री मला म्हणाली, मुली, तुझा पती नक्कीच तुझ्या वशात येईल. आम्हीही आमच्या आयुष्यात हीच वेदना भोगली आहे आणि एका उपायामुळे आम्हाला यश मिळाले. मी उत्सुकतेने विचारले, मातांनो, कृपया मला त्या उपायाबद्दल सांगा. माझ्या पतीचे मन पुन्हा माझ्याकडे वळावे यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. दुसरी स्त्री म्हणाली, आमच्या नगरापासून थोड्या अंतरावर एक सिद्ध साध्वी राहतात. त्या एक संन्यासिनी आहेत.
तंत्र मंत्र आणि औषधी विद्येत त्यांना मोठी सिद्धी प्राप्त झाली आहे. आमच्या सर्वांच्या पतींना त्यांनी दिलेल्या औषधी आणि मंत्राच्या प्रभावानेच वश केले होते. त्यासाठीही तोच एकमेव उपाय आहे. तू त्या संन्यासिनींकडे जा. त्या नक्कीच तुझ्यावर दया करून तुला मदत करतील. त्या स्त्रियांचे शब्द ऐकून माझ्या मनात आशेचा एक नवा किरण जागा झाला. मला वाटले जणू अंधारात मला एक मार्ग सापडला होता. मी लगेचच त्या संन्यासिनींकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या स्त्रियांनी मला संन्यासिनींचा ठाव ठिकाणा सांगितला. त्या नगराबाहेरील दाट जंगलात एका लहानशा कुटीत राहत होत्या. दुसऱ्याच दिवशी पहाटे मी कोणताही विलंब न करता त्या जंगलाच्या दिशेने निघाले. काही अंतर पायी चालल्यानंतर मला झाडांच्या मधून हवेत धुराचा आणि उदबत्तीचा सुगंध जाणवू लागला. जवळ गेल्यावर मला एक छोटीशी कुटी दिसली, ज्यातून मंद धूर वर येत होता. माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले, पण आपले उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी धैर्य एकवटले आणि आत प्रवेश केला. आत अंधुक प्रकाश होता. उदबत्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता आणि एक दिवा लुकलुकत होता. एका कोपऱ्यात राखेने झाकलेली धुनी पेटलेली होती. त्याच्या जवळ एक कृष्णकाय वृद्ध संन्यासिनी डोळे मिटून बसल्या होत्या. त्यांच्या जटा विस्कटलेल्या होत्या आणि अंगावर भस्म लावल्यामुळे त्या अतिशय भयावह दिसत होत्या. माझ्या पावलांची चाहूल लागताच त्यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातील तेज काहीसे विलक्षण होते. मी हात जोडून थरथरत्या आवाजात त्यांना नमस्कार केला आणि माझी ओळख सांगत येण्याचे कारण स्पष्ट केले. नम्र स्वरात मी म्हणाले, माताजी, माझे वैवाहिक जीवन मोठ्या संकटात आहे. माझा पती माझा तिरस्कार करतात आणि कदाचित दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडले आहेत. त्यांच्या प्रेमासाठी मी व्याकुळ झाले आहे आणि त्यांना माझ्या वशात करायचे आहे. कृपया मला मदत करा. आपण प्रभावी औषधी आणि मंत्र जाणता, ज्यामुळे पतीच्या मनात परिवर्तन घडते, असे मी ऐकले आहे. माझे बोलणे ऐकून त्या तपस्विनींच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. त्यांनी गंभीर आवाजात उत्तर दिले, मुली, तुझे दुःख मी समजू शकते. पतीचे मन विचलित होणे हे स्त्रीसाठी अत्यंत धोकादायक असते. मी अनेक भगिनींना मदत केली आहे. ईश्वराची इच्छा असेल तर तुलाही मदत मिळेल. त्यानंतर त्या उठल्या आणि कुटीच्या एका कोपऱ्यात गेल्या. तिथून त्यांनी एका लहानशा पेटीतून 2 वस्तू बाहेर काढल्या. परत येऊन त्यांनी माझ्या हातात एक छोटी पुडी आणि लाल धाग्याने बांधलेले एक रक्षासूत्र ठेवले. त्या म्हणाल्या, या पुडीत एक विशेष चूर्ण आहे. आज रात्री प्रदोषकाळी संध्याकाळ मावळत असताना हे चूर्ण एका ग्लासात दुधात मिसळून आपल्या पतीला पाज. हे चूर्ण ग्रहण करताच तुझ्या पतीच्या हृदयात तुझ्याविषयी आकर्षण निर्माण होईल आणि ते दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे पाहण्याचे धाडस करणार नाहीत. तसेच हा रक्षासूत्र मंत्रसिद्ध करण्यात आला आहे. योग्य वेळी तो तुझ्या पतीच्या गळ्यात बांध. याच्या प्रभावामुळे तुझ्या पतीचे मन भटकणार नाही आणि तो तुझे म्हणणे ऐकेल. मी त्या संन्यासिनी माताजींच्या चरणी नतमस्तक झाले आणि रडत रडत त्यांचे आभार मानू लागले. त्या म्हणाल्या, आता विलंब करू नकोस. लवकर जा. परमेश्वर तुझ्या पतीवर कृपा करो. उज्ज्वल आशा मनात बाळगून मी ते चूर्ण आणि रक्षासूत्र घेऊन घरी परतले. त्यावेळी माझ्या हृदयात एक विलक्षण समाधान होते की आता माझ्या दुःखांचा अंत होणार आहे. मला पूर्ण विश्वास होता की आता माझे पती माझ्या वश होतील आणि माझे जीवन सुखी होईल. पालीच्या रूपातील पद्मावतीचा आवाज दाटून आला होता. जणू त्या पापाच्या आठवणीनेच ती थरथर कापत होती. तरीही तिने आपली करुण कहाणी पुढे सांगितली. राजन, त्या दिवशी मी अत्यंत संयमाने संध्याकाळ होण्याची वाट पाहत होते. माझे हृदय जोरजोराने धडधडत होते. उत्सुकता, भीती आणि राग या सर्व भावनांनी माझ्या मनात जणू वादळच निर्माण केले होते. प्रदोषकाळ सुरू होताच मी स्वयंपाकघरात गाईच्या दुधाचा एक पेला गरम केला. माझे हात थरथरत होते, पण मी माझा निर्धार केला होता. मी हळूहळू ते चूर्ण दुधात मिसळले. दुधात मिसळताच ते चूर्ण पूर्णपणे विरघळून गेले. जणू काही त्यात काहीच नव्हते, पण त्याच्या प्रभावाबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. त्या संध्याकाळी माझे पती घरी परतले. ते फादे खूप थकलेले आणि चिंताग्रस्त दिसत होते. कदाचित ते एखाद्या मोठ्या चिंतेत बुडाले होते. नेहमीप्रमाणे मी त्यांच्यासाठी भोजन वाढले, पण त्या दिवशी माझ्या मनात एक गुप्त आनंद होता की आता माझ्या दुःखांचा अंत जवळ आला आहे. मी मोठ्या प्रेमाने त्यांना जेवण वाढले आणि शेवटी तो दुधाचा पेला त्यांच्या समोर ठेवला.
संध्याकाळचा मंद अंधार सर्वत्र पसरला होता. जवळच एक दिवा तेवत होता आणि त्याची ज्योत स्थिर होती. मी आग्रहाने म्हणाले, स्वामी हे दूध प्या. आज खास तुमच्यासाठी मी केशर घालून दूध गरम केले आहे. माझे इतके प्रेमळ आणि आदरयुक्त वागणे पाहून त्यांना कदाचित आश्चर्य वाटले असेल, पण त्यांनी नकार दिला नाही. त्यांनी तो पेला हातात घेतला आणि काही घोटांतच संपूर्ण दूध पिऊन टाकले. दूध पिताच काही क्षणात त्या चूर्णाचा परिणाम दिसू लागला. माझ्या पतीच्या चेहऱ्याचा रंग अचानक फिक्कट पडू लागला. सुरुवातीला त्यांना हलका खोकला आला. नंतर त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. हे काय घडू लागले आहे या विचाराने मी मनोमन घाबरून गेले. ते उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागले, पण लगेचच तोल जाऊन पुन्हा आसनावर कोसळले. त्यांच्या डोळ्यात असह्य वेदना स्पष्ट दिसत होत्या. मी घाबरतच त्यांच्या जवळ गेले आणि चिंताग्रस्त स्वरात विचारले, स्वामी काय झाले? अचानक तुमची तब्येत अशी कशी बिघडली? मनात भीती होती, पण एका कोपऱ्यात दुष्ट समाधानही होते की माझ्या प्रयत्नांचा परिणाम आता दिसू लागला आहे. माझे पती कळवळत पोट धरून बसले. त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते तिथेच जमिनीवर आडवे झाले. त्यांचा श्वास धाप लागल्यासारखा वेगाने चालू होता आणि चेहरा फिक्कट पडला होता. वरून मी काळजी करत असल्याचा आव आणत होते, पण आतून माझ्या अहंकाराला समाधान मिळत होते की मी सहन केलेल्या अपमानाची शिक्षा त्यांना मिळत आहे. परंतु महाराज, काही वेळातच परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसू लागले. त्यांचे संपूर्ण शरीरात एक विचित्र जडत्व पसरले. तीव्र तापाने त्यांना ग्रासले. त्यांचे शरीर थरथरत होते आणि ते घामाने पूर्ण भिजून गेले होते. मी घाबरले होते, तरीही स्वतःला समजावत होते की कदाचित हा त्या औषधाचा सुरुवातीचा परिणाम असेल. पण मनात एक खोल भीती घर करून बसली होती. रात्र जसतशी पुढे सरकत गेली तसतशी माझ्या पतींची अवस्था भयंकरित्या खालावत गेली. ते वेदनाने तडफडत कधी पलंगावर कोसळत तर कधी वेदनेने जमिनीवर लोळत होते. त्यांची अवस्था पाहून माझे काळीज थरारून गेले. वशीकरणाचा परिणाम इतका भयानक असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. मी प्रचंड घाबरले होते. माझ्या पतींना होत असलेल्या यातना पाहून दगडाचे हृदय सुद्धा पाझरले असते. मी घाईघाईने त्यांना सावरले आणि कसेबसे पलंगावर झोपवले. वेदनाने त्यांचे डोळे लाल झाले होते आणि त्यांचे शरीर तापाने अक्षरशः अंगारासारखे तापले होते. 1-2 दिवसातच त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. त्यांचे तेजस्वी शरीर दिवसेंदिवस क्रोश होत गेले. चेहरा कोमेजून पिवळसर पडला आणि डोळे खोल गेले. राजन, त्या अभागी चूर्णाच्या दुष्परिणामामुळे माझ्या स्वामींना क्षयरोग झाला होता. ते दिवसेंदिवस अशक्त होत गेले. त्यांच्या गुप्तांगावर एक भयंकर जखम झाली होती. त्या जखमेत संसर्ग पसरला होता आणि त्यात आळ्या पडल्या होत्या. ते दृश्य अत्यंत भयावह होते. माझ्या क्रोधातून मी जो मार्ग निवडला होता तो आता अग्नी बनून सर्व काही भस्मसात करण्यास निघाला होता. माझे पती जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवर झुलत होते. माझा गर्व आता भीती आणि पश्चातापात बदलू लागला होता. मी मनोमन देवाला प्रार्थना करू लागले की कोणत्याही प्रकारे माझे पती बरे व्हावेत. मला आता माझ्या भयंकर चुकीची जाणीव होऊ लागली होती. माझे पती अंथरुणावर पडून सतत कळवळत राहायचे आणि वेदनेने आक्रोश करायचे. कधी कधी तीव्र वेदनांमुळे ते मोठ्याने ओरडत आणि मग असहाय्यपणे मला हाक मारत असत. सुंदरी, अगं सुंदरी, मला वाचव. मी तुझा अपराधी आहे. मी तुमचं मन दुखावलं, पण आता माझ्यावर दया करा. मी तुमचा दास आहे. तुमच्या शरण आलो आहे. आता यापुढे मी कधीही परस्त्रीकडे जाणार नाही. कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही. फक्त मला या असह्य वेदनेतून मुक्त करा. त्यांचे असे करुण शब्द ऐकून माझे हृदय पिळवटून गेले. ज्या कठोर शब्दांनी कधी काळी माझ्या हृदयावर घाव घातले होते तेच आज माझ्या चरणांशी येऊन विनवणी करत होते. माझे स्वामी माझे पाय धरून रडत होते. ते दृश्य पाहून माझ्या अंतःकरणात काहीतरी तुटल्यासारखे झाले. सुडाची आग कधीच विझवून गेली होती. माझ्या हट्टाची जागा आता खोल पश्चातापाने घेतली होती. मी घाबरून विचार करू लागले की मी हे किती मोठे अनर्थ करून बसले. आपल्या प्रिय पतीची अशी अवस्था पाहून मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. त्या क्षणी मी ठरवले की आता कोणतीही किंमत मोजावी लागली तरी मी माझ्या पतीचे प्राण वाचवणार. माझ्या पापाचे प्रायश्चित्त करायचे होते.
जरी त्यासाठी मला खूप उशीर झाला होता. पद्मावती रूपी त्या पालाने एक दीर्घ उश्वासा टाकला आणि पुढे सांगू लागली, माझ्या हृदयात आता पश्चाताप आणि भीती यांशिवाय काहीच उरले नव्हते. माझ्या पतीच्या करुण आक्रोशाने माझे डोळे उघडले होते. मी ताबडतोब उठले आणि धावतच पुन्हा त्या तपस्विनी संन्यासिनीच्या आश्रमात पोहोचले. मला पाहताच त्या आश्चर्यचकित झाल्या, कारण मी अतिशय रडत होते. मी हात जोडून हुंदके देत म्हणाले, माताजी, माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. तुम्ही दिलेले चूर्ण माझ्या स्वामींना पाजल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. ते मृत्यूच्या दारात उभे आहेत. कृपा करून आता असा काही उपाय सांगा ज्यामुळे माझ्या पतीचे प्राण वाचतील. मला माझ्या कृत्याचा फार पश्चाताप होत आहे. माझ्या पतीला काही झाले तरी माझा सर्वनाश निश्चित आहे. तपस्विनीने माझी दयनीय अवस्था पाहिली. काही वेळ त्या डोळे मिटून बसल्या, जणू मनोमन प्रार्थना करत होत्या. नंतर त्या आत गेल्या आणि एका छोट्याशा वाटीत काही औषधी मिश्रण घेऊन बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, बेटी, देवाची कृपा असेल तर यामुळे तुझ्या पतीच्या शरीरातील दाह शांत होईल. हे दुसरे औषध पिताच तुझे पती पूर्णपणे बरे होतील. हे लगेच जाऊन त्यांना पाज. मी त्या संन्यासिनीच्या चरणांवर कोसळले आणि त्यांचे आभार मानू लागले. त्या म्हणाल्या, आता वेळ वाया घालू नकोस, लगेच जा. परमेश्वर तुझ्या पतीवर कृपा करो. आशेचा शेवटचा किरण हृदयात जपून मी ते औषध घेऊन घरी परतले. घरी पोहोचल्यावर मी ते औषध एका प्याल्यात मिसळले आणि कसे बसे अर्धबेशुद्ध अवस्थेत पडलेल्या माझ्या पतीला पाजले. जसेच ते औषध त्यांच्या घशाखाली उतरले तसे काही क्षणातच त्याचा चमत्कारिक परिणाम दिसू लागला. जे पती काही क्षणांपूर्वी मृत्यूच्या दारात उभे होते ते हळूहळू शांत झाले आणि गाढ झोपेत गेले. त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना काहीशा कमी झाल्यासारख्या दिसू लागल्या आणि त्यांचा श्वास नियमित होऊ लागला. त्या रात्री ते शांतपणे झोपले. सकाळ होताच जणू काही चमत्कारच घडला. माझे पती पूर्णपणे निरोगी होऊन उठून बसले. ना तीव्र ताप राहिला, ना अंगदुखी, ना आजाराचे कोणतेही लक्षण. त्यांचा रोग जणू मुळापासून नाहीसा झाला होता. माझे स्वामी पुन्हा एकदा तंदुरुस्त आणि निरोगी दिसताच माझ्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. मी तात्काळ ईश्वराला नमस्कार केला आणि त्या संन्यासिनीचे मनोमन आभार मानले, ज्यांच्या कृपेने आणि प्रसादाने माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट टळले होते. माझ्या पतींना शुद्ध आली. तेव्हा त्यांनाच विश्वास बसत नव्हता की ते पूर्ण बरे झाले आहेत. ते आश्चर्याने स्वतःचे शरीर चाचपडू लागले आणि म्हणाले, हा कसला चमत्कार आहे. मी तर निश्चित मृत्यूच्या दारात पोहोचलो होतो आणि आता पूर्णपणे बरा झालो आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिले. मागील काही दिवसांच्या यातनांनी त्यांच्या हृदयात पूर्ण बदल घडवून आणला होता. ते मृदू स्वरात म्हणाले, देवी, कदाचित तुझ्या सेवेमुळे आणि तपश्चर्येमुळे भगवानांनी मला नवजीवन दिले आहे. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. तू माझी इतकी सेवा केलीस, मला क्षमा कर. आता मी नेहमी तुझ्या इच्छेनुसार वागेन आणि तुला कधीही दुःख देणार नाही. हे बोलताना माझ्या पतींचे डोळे पाणावले आणि ते माझ्या चरणांवर मस्तक ठेवण्यासाठी झुकू लागले, पण मी त्यांना लगेच थांबवले. त्या क्षणी मी मनोमन ईश्वराचे आभार मानले की आमचा संसार तुटण्याच्या उंबरठ्यावरून वाचला. मला वाटले की आता आमचे जीवन सुखाने आणि शांततेने जाईल. राजन, माझे स्वामी खरोखरच त्या दिवसापासून माझ्या वश झाले. त्यांच्या हृदयात जणू आमूलाग्र परिवर्तन झाले होते. आता ते मला कटू शब्द तर दूरच, साध्या उंच आवाजातही बोलत नसत. माझे म्हणणे ते कधीच टाळत नसत. मी जे सांगितले ते आनंदाने करत असत. परंतु दुर्दैवाने माझ्या पापातून मिळालेला हा विजय सुद्धा शेवटी माझ्यासाठी शापच ठरला. पती पूर्णपणे माझ्या वश झाल्यानंतर माझ्या मनात पुन्हा अहंकाराने डोके वर काढले. अनेक वर्षे मनात दडलेला राग आणि वेदना आता सत्ता मिळाल्यामुळे बाहेर पडू लागल्या. मी पत्नी धर्माच्या मर्यादा विसरले होते आणि त्या आणखीन भंग करू लागले. मी माझ्या पतींवर वर्चस्व गाजवू लागले. जसे ते पूर्वी मला आदेश देत असत तसेच आता मी त्यांना उलटसुलट आदेश देऊ लागले. परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. पूर्वी लज्जेमुळे आणि संकोचामुळे मी माझ्या पतींचे नाव थेट घेत नव्हते, पण आता मी त्यांना नावानेच हाक मारू लागले. त्यांच्या मानसन्मानाची किंवा प्रतिष्ठेची मला काहीच पर्वा राहिली नाही. मी त्यांच्याशी माझ्या अधीन असलेल्या एखाद्या सेवकाप्रमाणे वागू लागले. मी घरातील अनेक काम त्यांच्याकडून करून घेऊ लागले.
जी कामे आधी मी स्वतः करत असे किंवा नोकरांकडून करून घेत असे, ती सर्व कामे आता मी माझ्या पतींना सांगून करून घेऊ लागले. ते शांतपणे माझे प्रत्येक म्हणणे मान्य करत होते. इतकेच नव्हे तर जी स्त्री आधी आपल्या पतींना भोजन वाढून त्यांना जेवू घातल्यानंतरच स्वतः भोजन करत असे, ती मीच होते. पण आता मी मुद्दाम त्यांच्या आधीच भोजन करू लागले. माझ्या पतींची आज्ञा किंवा इच्छा यांचा तर प्रश्नच उरला नव्हता. आता घरात तेच घडत होते जे मला हवे होते. कधी माझे पती मला एखाद्या गोष्टीसाठी समजावण्याचा प्रयत्न करत असत, तरी मी त्यांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करत असे आणि उलट त्यांच्यावरच आपला धाक दाखवत असे. महाराज, त्यावेळी मला असे वाटत होते की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकली आहे. माझे पती आता कायमचे माझ्या वश झाले होते आणि मी जसे सांगत होते तसे सर्व काही होत होते. एका क्षणासाठी मला वाटले की आता मी जगातील सर्वात सुखी स्त्री आहे. परंतु मनुष्य आपल्या कर्मांपासून किती काळ पळू शकतो. माझ्या पापांनी माझा पाठलाग सोडला नाही. काही काळ लोटला आणि विधात्याचा नियम माझ्या समोर उभा राहिला. माझ्या मृत्यूची वेळ जवळ आली. मी अधिक दिवस जिवंत राहिले नाही. एक दिवस या नश्वर देहाचा त्याग करून माझा मृत्यू झाला. माझे प्राण निघताच माझ्या समोर यमदूत उभे ठाकले. त्यांचे भयंकर रूप पाहून माझा आत्मा थरथर कापू लागला. काळ्या वर्णाचे भयंकर आकृतीचे ते यमदूत मला बेड्या घालून फरफटत यमराजांच्या दरबाराकडे घेऊन जाऊ लागले. स्वर्गलोकाचे द्वार तर दूरच राहिले, पण मी यमपुरीच्या त्या भयावह मार्गावर स्वतःला पाहिले. माझ्या मनात प्रचंड भीती आणि पश्चाताप होता, पण आता खूप उशीर झाला होता. यमराजांच्या दरबारात माझ्या कर्मांचा न्याय होणार होता. आपल्या न्यायप्रियतेसाठी प्रसिद्ध असलेले यमराज सिंहासनावर विराजमान होते. थरथरणाऱ्या आत्म्यासह मला त्यांच्या समोर उभे करण्यात आले. माझ्या पापांचा संपूर्ण हिशोब वाचून यमराज अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी कठोर आणि भयंकर आवाजात निर्णय सुनावला. हिने आपल्या पतीवर वशीकरण करून घोर पाप केले आहे. हिला नरकातील तप्त तांब्याच्या कढईत टाकून युगानुयुगे चाळले जावे. यमराजांची आज्ञा मिळताच यमदूत मला फरफटत त्या नरकातील कढईजवळ घेऊन गेले, जिथे तप्त तांबे उकळत होते. मी मोठ्याने आक्रोश करत क्षमेची याचना करू लागले, पण तिथे माझी दया ऐकणारा किंवा मदत करणारा कोणीही नव्हता. पुढच्या क्षणी त्या यमदूतांनी मला उचलले आणि उकळत्या तांब्याच्या त्या विशाल कढईत फेकून दिले. राजन, ती यातना असह्य होती. माझे सूक्ष्म शरीर जसेच त्या उकळत्या तांब्यात पडले तसे मी मोठ्याने किंचाळत तडफडू लागले. असे वाटत होते की जणू असंख्य विंचू एकाच वेळी डंख मारत आहेत. जणू शरीरात आगीचे कोट्यावधी बाण घुसत आहेत. मी अगणित वर्षे तीच यातना भोगत राहिले. माझे किंचाळणे, रडणे, विलाप करणे सर्व काही व्यर्थ होते. तिथे माझे ऐकणारे कोणीच नव्हते. माझी पापेच मला चाळत होती. मला त्या उकळत्या तांब्याच्या कढईत सलग 15 युगापर्यंत चाळण्यात आले. इतका दीर्घकाळ नरकातील भयंकर यातना सहन केल्यानंतर माझी काही पापे भस्म झाली. तेव्हा यमराजांनी मला नरकातून बाहेर काढण्याची आज्ञा दिली. मला समजले होते की माझी कृत्ये अक्षम्य होती, परंतु माझी शिक्षा अजून पूर्ण झालेली नव्हती. यमराज कठोर स्वरात म्हणाले, हिची पापे अजून पूर्णपणे नष्ट झालेली नाहीत. हिला अद्याप मनुष्य योनी प्राप्त होणार नाही. हिला पृथ्वीवर पाठवा. त्यांच्या आज्ञेनुसार माझा पुढचा जन्म पृथ्वीवर एका तुच्छ छिपकलीच्या रूपात झाला. हे महाराज, या छिपकलीच्या देहात राहून मला आता 10,000 वर्षे झाली आहेत. इतकी वर्षे मी या रूपात पृथ्वीवर भटकत आहे. कधी एखाद्या जुन्या पडलेल्या वाड्याच्या अवशेषात, कधी झाडाच्या ढोलीत, तर कधी लोकांच्या घरातील अंधाऱ्या भिकांमध्ये लपून मी दिवस काढले आहेत. या तुच्छ देहासह जीवन अत्यंत दुःखमय आहे. ना नीट अन्न, ना पाणी, फक्त कीटक खाऊनच मी जिवंत राहिले. सलग 10,000 वर्षांचा हा प्रदीर्घ काळ मी माझ्या पापांबद्दल पश्चाताप करत आणि ईश्वराकडे क्षमेची याचना करत घालवला आहे. प्रत्येक दिवशी मी आशा धरून बसले की कधी माझे हे शापित जीवन संपेल आणि मला मुक्ती मिळेल. कितीतरी वेळा मी प्रार्थना केली की एखादा महापुरुष माझ्यावर दया करेल आणि माझा उद्धार करेल. इतके सांगून त्या छिपकली रूपी स्त्रीने राजाकडे पाहत आपला निष्कर्ष आणि विनंती व्यक्त केली. राजन, हा माझ्या पापांचा प्रसंग होता. माझी ही कथा सर्व स्त्रियांसाठी एक चेतावणी आहे. जर एखादी स्त्री आपल्या पतीला वश करण्याचा प्रयत्न करील
मग तो वशीकरण मंत्राने असो किंवा पतीचा अपमान करून असो, तर तिची सर्व पुण्ये नष्ट होतात. अशा दुराचारिणी स्त्रीलाही माझ्यासारखीच कठोर शिक्षा भोगावी लागते. मृत्यूनंतर तिला तप्त तांब्याच्या मोठ्या कढईत टाकून जाळले जाते आणि तिला असह्य यातना सहन कराव्या लागतात. महाराज रुक्मांगद, आज मी मोठ्या आशेने आपल्या चरणी आले आहे. आपण परमधर्मात्मा आहात. जर आपण माझ्यावर कृपा केली नाही तर माझा उद्धार होणे अशक्य आहे. मी पुन्हा पापाच्या खोल विहिरीत पडेन. कृपया माझ्यावर दया करा. हे महिपाल, आपण स्वतः ते पुण्य संचित केले आहे. आपण तर या पृथ्वीवरील साक्षात धर्मस्वरूप आहात आणि आपल्या सत्कर्मांमुळे आपण यमराजांच्या मार्गालाही निष्प्रभ केले आहे. आता कृपा करून त्या पुण्यातील थोडासा भाग मला दान द्या, जेणेकरून मला या घोर पालयोनीतून मुक्ती मिळेल. आपल्या चरणांशी पडलेली ही दुःखी स्त्री आपल्याकडे जीवनाची भीक मागत आहे. माझे पती तर मागील जन्मी माझ्यावर रुष्ट होते, पण आता आपल्यासारख्या दयाळू स्वामीचा मला आधार मिळाला आहे. कृपा करून मला या नरकासमान दुर्दशेतून मुक्त करा. हे नारद, असे म्हणून पालरूप धारण केलेली ती स्त्री राजांच्या चरणांजवळ येऊन हंबरडा फोडून रडू लागली. तिचा गदगदलेला आवाज, डोळ्यांतील अश्रू आणि वेदनांनी भरलेली विनवणी यामुळे तेथील वातावरण अत्यंत करुण आणि हृदयस्पर्शी झाले. राजा रुक्मांगद आणि राणी मोहिनी यांनी तिची आर्त हाक ऐकली. काही काळ तेथे शांतता पसरली. फक्त त्या स्त्रीच्या हुंदक्याचा आवाज आणि झिंगुरांच्या किरकिरण्याचा स्वर पर्वताच्या नीरव वातावरणात घुमत होता. पालीने सांगितलेली ही हृदयद्रावक कथा राजा रुक्मांगद आणि राणी मोहिनी यांनी अत्यंत लक्षपूर्वक ऐकली. कथा संपता संपता राणी मोहिनींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण गंभीरता दिसू लागली. त्यांनी त्या रडणाऱ्या पालीकडे पाहिले आणि मग राजाकडे पाहत म्हणाल्या, स्वामी, मनुष्य आपल्या स्वतःच्या कर्मांचे सुखदुःखरूपी फळ भोगत असतो. या स्त्रीने आपल्या पतीविषयी दुष्ट भावना ठेवून फसवणूक आणि तंत्रमंत्राचा आधार घेतला. परिणामी ती आज नरक यातना भोगत आहे. यात आश्चर्य येते काय? तिला तिच्या कर्मांचीच शिक्षा मिळाली आहे. माझ्या मते या पापी स्त्रीपासून दूर राहणेच योग्य ठरेल. राणीचे शब्द ऐकून राजा रुक्मांगद गंभीर स्वरात म्हणाले, मोहिनी, तुझ्या मुखातून अशी कठोर आणि निर्दयी वचने शोभत नाहीत. सुमुखी, सज्जन आणि संत स्वभावी लोकांचे आचरण असे नसते. खरे धर्मात्मे तेच असतात जे दुसऱ्यांच्या दुःखाला स्वतःचे दुःख मानतात आणि आपल्या सामर्थ्यानुसार त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करतात. जे पापी आणि निर्दयी असतात तेच फक्त स्वतःच्या सुखाची चिंता करतात. मग आपण या दुःखी स्त्रीची मदत का करू नये? ही तिच्या पापांचे फळ भोगत आहे, परंतु आपण आपल्या पुण्याच्या बळावर हिचा उद्धार करू शकत नाही का? जर ईश्वराने आपल्याला शक्ती दिली असेल तर तिचा उपयोग दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. सुंदरी मोहिनी, मी निश्चय केला आहे. या दुःखी पालीला मी माझ्या पुण्याचा काही अंश देऊन तिचा नक्कीच उद्धार करीन. जसे प्राचीन काळात राजा ययातींचा उद्धार त्यांच्या पुण्यवान नातवंडांनी आपल्या पुण्याच्या बळावर केला होता. ईश्वराने मला एखाद्या जीवाच्या उद्धाराचे माध्यम बनवले, हेच माझे भाग्य आहे. असे म्हणत राजा रुक्मांगद यांनी डोळे मिटले आणि मनोमन भगवान विष्णूंचे स्मरण करत आपले हात पुढे पसरले. दया आणि वात्सल्याने भरलेल्या थरथरत्या स्वरात त्यांनी आशीर्वाद दिला. हे परमात्म्या, माझ्याकडून करण्यात आलेल्या व्रतांचे आणि इतर सर्व शुभकर्मांचे जे काही पुण्य असेल ते मी या पीडित स्त्रीला अर्पण करतो. माझ्या पुण्याच्या प्रकाशाने तिच्या पापांचा अंधार दूर हो. भगवान विष्णू तिच्यावर कृपा करो. राजाच्या या वचनांसोबतच एक अद्भुत चमत्कार घडला. राजा रुक्मांगद यांच्या मुखमंडलातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडून त्या पालाच्या शरीरावर पडू लागला. जणू त्यांच्या पुण्याची दिव्याभा त्या असहाय्य जीवाला प्रकाशित करत होती. काही क्षणातच तो प्रकाश अधिक प्रखर झाला आणि त्या पालीचे जखमी छोटेसे शरीर त्यामध्ये लुप्त होऊ लागले. प्रकाशाचा तो पुंज काही काळ तसाच पसरलेला राहिला. जेव्हा त्याचे तेज कमी झाले आणि राजा रुक्मांगद व मोहिनी यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा त्यांच्या समोर जे दृश्य होते ते पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्या ठिकाणी आता पालीचे तुटलेले शरीर नव्हते. तिथे एक दिव्य आणि अत्यंत सुंदर स्त्री उभी होती. तिचे रूप विलक्षण तेजस्वी होते. तिने चमचमणाऱ्या रत्नांनी जडवलेली दिव्य वस्त्रे परिधान केली होती आणि सुंदर अलंकारांनी ती सुशोभित झाली होती.
तिचा मुखचंद्र सूर्याप्रमाणे तेजाने झळकत होता. जणू साक्षात माता लक्ष्मीच प्रगट झाल्या होत्या. नवीन जीवन मिळाल्याच्या आनंदाने भरून त्या स्त्रीने राजा आणि राणीला नम्रतेने प्रणाम केला. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते, परंतु तिच्या चेहऱ्यावर असीम शांती आणि आनंद झळकत होता. ती नम्र स्वरात म्हणाली, हे राजन, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केली आहे. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आणि अपार कीर्ती प्रदान करो. असे म्हणत त्या दिव्य स्त्रीने हात जोडले आणि आकाशाकडे पाहू लागली. त्या क्षणी आकाशमार्गाने मंदिरासारखे भव्य आणि दिव्य विमान खाली उतरतानाचे दृश्य दिसू लागले. राजा रुक्मांगद यांची आज्ञा घेऊन ती स्त्री त्या दिव्य विमानावर आरूढ झाली. पुढच्या क्षणी देवतांच्या मधुर गानाच्या निनादात ते विमान आकाशाकडे झेपावले आणि ती स्त्री वैष्णवांच्या परमधाम वैकुंठाकडे जाताना सर्वांच्या नजरेआड झाली. अशा प्रकारे राजा रुक्मांगद यांनी आपल्या त्यागाने आणि धर्मपालनाने एका पीडित स्त्रीचा उद्धार केला. त्यानंतर राजा आणि राणी आपल्या घोड्यावर स्वार होऊन शांत मनाने आपल्या राज्याच्या दिशेने परत निघाले. भगवान श्रीकृष्णांनी कथा पूर्ण करून थोडा विराम घेतला. नारद मुनींच्या डोळ्यातही भावनांचे अश्रू तरळत होते. त्यांनी नम्रतेने हात जोडून म्हटले, हे प्रभू, आपल्या या कथेमुळे माझे हृदय उजळून निघाले. खरोखरच जी स्त्री आपल्या पतीला वश करण्याचे पाप करते तिचा शेवट असा दुःखदच होतो. ही कथा प्रत्येक स्त्री पुरुषासाठी एक महान शिकवण आहे की वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि धर्माचे पालन हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. प्रिय मित्रांनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की पती पत्नीच्या नात्यांमध्ये परस्पर आदर, विश्वास आणि धर्मपालन अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पत्नीने पतीला फसवणूक, जादूटोणा किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने आपल्या वश करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम अत्यंत विनाशकारी ठरतात. पतीला परमेश्वर स्वरूप मानून त्याची सेवा करणे आणि त्याचा सन्मान राखणे हे स्त्रीचे श्रेष्ठ कर्तव्य मानले गेले आहे. जी स्त्री आपल्या पतीबद्दल कपट, अहंकार किंवा फसवणुकीचा मार्ग स्वीकारते तिला आयुष्यात खरे सुख कधीच प्राप्त होत नाही आणि तिला तिच्या कर्मांचे कठोर फळ भोगावे लागते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढेही तुम्हाला अशाच ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि भावपूर्ण कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या आणि रोचक कथेसह.